आज आम्हाला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसावं लागलेला आहे। या ठिकाणी शेतकरी आहेत माझ्यासोबत बसलेले, त्यांनी तर सांगितलं की आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही। आणि शासन म्हणते की आमच्याकडे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आमच्याकडे पैसे नाही। तुम्ही एकीकडे म्हणता पैसे नाही आणि शक्तीपीठाला तुम्ही 85,000 कोटी रुपये दिले, म्हणजे गडचिरोलीहून गोव्याला जाणाऱ्या एका मार्गासाठी 85,000 कोटी आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत। म्हणजे हे सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे, कामगार विरोधी आहे, महिलांच्या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहे। म्हणून हिंगोली जिले में ओला दुष्काळ जाहिर करने की मांग को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के हिंगोली जिला उपाध्यक्ष एडवोकेट रवि शिंदे ने अन्न त्याग आंदोलन 2 अक्टूबर गांधी जयंती के दिन से कलमनुरी विभागीय अधिकारी कार्यालय के सामने शुरू किया है। अन्न त्याग आंदोलन इन प्रमुख मांगों को लेकर किया जा रहा है, जिनमें ओला दुष्काळ जाहिर करने, किसानों को प्रति एकड़ 50,000 रुपये का मुआवजा देने, किसानों को कर्ज माफी देने के साथ अन्य मांगों को लेकर अन्न त्याग आंदोलन किया जा रहा है। चल रहे आंदोलन के बीच कलमनुरी तहसीलदार जीवक कुमार कांबड़े को ज्ञापन दिया गया। ज्ञापन के माध्यम से अन्न त्याग आंदोलन में की जा रही मांगे तुरंत मंजूर करने की मांग की गई। इस समय पूर्व उपनगर अध्यक्ष शेख ख्वाजा बागबान, विधानसभा अध्यक्ष गणेशराव गर्दे, तालुका अध्यक्ष अवधूत नीलकंठे, शहर अध्यक्ष शेख महबूब उर्फ बाबा, प्राचार्य गुलाब भोयर के साथ राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गुट के पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। या ठिकाणी कळमनुरी उपविभागीय कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, सूर्यकांतताई पाटील, दांडेगावकर साहेब आणि दिलीप चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। कारण मागच्या 3 महिन्यापासून सतत हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते, ढगफुटी होते आणि पाऊस एवढा पडलाय की आमचं शेतकऱ्याचं सोयाबीन गेलंय, कापूस गेलाय, हळद पाण्याखाली आहे, फुटायलेले आहेत। आणि दोन्ही जे काही नद्या आहेत या आमच्या जिल्ह्यामध्ये, मग ती पैनगंगा असेल, कयाधू नदी असेल, त्याच्यामुळे सगळ्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। म्हणून एकरी शेतकऱ्यांना 50,000ची मदत केली पाहिजे। या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं सगळ्या बँकेचं कर्ज माफ केलं पाहिजे, वीज बिल माफ केली पाहिजे, विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा केला पाहिजे, पीक विम्याची रक्कम जमा केली पाहिजे। आणि ज्या कुटुंबातले व्यक्ती पुरामध्ये आणि पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 30 लाखाची मदत केली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासोबत या ठिकाणचा विद्यार्थी, युवक, महिला पण अडचणीत आलेले असल्यामुळं विद्यार्थ्यांची फी माफ करून त्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे, शाळेच्या सगळ्या फी माफ केल्या पाहिजे। बेरोजगार मुलं शिकून बेरोजगार फिरायलेत, त्यांना 30,000ची या ठिकाणी बेकार भत्ता म्हणून मदत केली पाहिजे। महिलांना जे काही लाडक्या बहिणी म्हणून सत्ता आली म्हणून देवेंद्र फडणवीस सांगतात, तर देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पुढच्या 6 महिन्याचे एकत्रित पैसे टाकून त्यांना पण दिवाळी साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना अनुदान दिलं पाहिजे। शेतकऱ्यांना तर अनुदान आपण जाहीर करतोय, परंतु दुसरीकडे जे काही शेती ज्यांच्याकडे नाही, जे भूमिहीन आहेत, जे या ठिकाणी कामगार आहेत, शेतमजूर आहेत, त्यांचं काय? म्हणून शेतमजूर जे आहेत, जे भूमिहीन आहेत, त्यांना सुद्धा 50,000ची आर्थिक मदत झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही या ठिकाणी 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे, पण एकीकडे बघितलं तर एकरला 30,000 रुपये खर्च आलेला आहे। म्हणून ही तुटपुंजी 3,500 रुपये एकर मदत, म्हणजे सोयाबीनची बॅग जर मार्केटला घ्यायला गेलं तर 4,000 रुपये भाव आहे, खत 2,000 रुपयाला आहे, ते 3,500 रुपये म्हणजे कोणता तुकडा आहे? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही। मला प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की ज्यावेळेस आपण विरोधी पक्षाचे नेता होता आणि संभाजीनगरला, औरंगाबादला ज्यावेळेस भाजपचा विभागीय मोर्चा काढला, त्यावेळेस आपलीच मागणी होती की मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे म्हणून। आणि आता आपली भूमिका का बदलते? म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही हेच दिसतंय। कारण आता निवडणुका नाहीत कोणत्या, आणि निवडणूक आल्या की आपल्याला लाडकी बहीण आठवते, शेतकऱ्यांची कर्जमाफी आठवते, पण आज शेतकरी परेशान आहे। आज आम्हाला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसावं लागलेलं आहे। या ठिकाणी शेतकरी आहेत माझ्यासोबत बसलेले,
त्यांनी तर सांगितलं की आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही. आणि शासन म्हणते की आमच्याकडं अर्थमंत्री अजित पवार म्हणतात आमच्याकडे पैसे नाही. तुम्ही एकीकडे म्हणता पैसे नाही आणि शक्तीपीठाला तुम्ही 85,000 कोटी रुपये दिले. म्हणजे गडचिरोलीहून गोव्याला जाणाऱ्या एका मार्गासाठी 85,000 कोटी आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. म्हणजे हे सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे, कामगार विरोधी आहे, महिलांच्या विद्यार्थ्याच्या विरोधामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की आपण हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी रक्कम जमा करावी. अन्यथा आज आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. उद्या आम्ही रास्ता रोको करणार आहेत, या ठिकाणी जेल भरो करणार आहे, घेराव पण घालणार आहे. आणि हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत झिरवळ साहेब, हे तर फक्त म्हणजे झेंड्याची दोरी ओढायलाच फक्त जिल्ह्यामध्ये हिंगोलीला दर्शन द्यायला येतात असं आम्हाला जाणवलेलं आहे. म्हणून पालकमंत्र्याला जर सांभाळणं जिल्हा होत नसेल त्याची राजीनामा द्यावा. आणि या ठिकाणच्या सर्वच खासदार आणि आमदारांना पण विनंती आहे की हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ होण्यासाठी आपण पण आवाज बुलंद करावा. इथल्या शेतकऱ्यांना, कामगारांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, युवकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं. एक जन आंदोलन उभं करावं आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारला नमवण्यासाठी रस्त्यावर यावं, एवढीच आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजची परिस्थिती अशी आहे की मी शेतामध्ये गेलो, आमचं भागीन इरीमध्ये उडी मारायला जायला होता. ते बाई ओरडायली, मी जायलो आणि ते पळायला तिकडं इरीमध्ये. तर मी म्हणलं काय झालं, ते भांडणं झाले दोघांचे. त्याला धरून आणलं, मग त्याला सांगितलं काय झालं, तर ते बाई म्हणाली मी पैसे मागितले आमच्या भागण्याला, ते दसऱ्याला जायचं हिंगोलीला, मुलाला न्यायचं, मुलं रडायले दसऱ्याला जायचं म्हणून. तर ते काय ते म्हणाले ते सोयाबीन नाही, कापूस गेला, सोयाबीन गेला. हे तर भागण्याची परिस्थिती आहे. मूळ मालक तर ते शेतकरी, तर ते ज्यांना 2-2, 3-3 लाख रुपये राहिले ते तर वेगळंच राहिले, पण ते भागण्यालाच काही भेटायला नाही. भागण्याची अशी परिस्थिती आहे की ते मालक म्हणाला की त्याला काय आता काहीच नाही शेतात राहिलं, काय देऊ मी तुम्हाला, अगोदर उचल दिलेली तेच अंगावर आहे. तर अशी परिस्थिती झालेली आहे. आणि गावामध्ये सगळे व्यापारी म्हणाले, सगळे एकाला तोंड पाहत बसले, कोण गिऱ्हाईकच नाही मार्केटमध्ये. लोकांजवळ पैसेच नाही, शेतकरी इतका परेशान आहे की बेहाल. 50 हेक्टरी 50 नाही 1 लाख रुपये द्यायला पाहिजे शासनानं. 1 लाख बी दिले तर कमीच आहे. लाडली बहीणला जसं 1500 रुपये तुम्ही महिना चालू केला तसं भाव समजा, आणि हे काय वर्षाला वर्ष थोडं द्याले, एकदा देऊन टाका यांना 1-1 लाख रुपये हेक्टरी. जरा मोठा मन करायचं मुख्यमंत्री साहेबांना. मार्केटमध्ये कोणी एक काळा कुत्रा नाही, तोंडा इकडे घुमा, यांना घुमाओ तुम इधर देखो कोई है के मार्केट में, इधर दिख रहा है क्या कोई, रोड पे है कोई इधर. अशी परिस्थिती झालेली आहे. सगळे लय परेशान आहे लोक. एक तर शेतकरी तर इतकं परेशान आहे, आत्महत्या करायला ते आमच्या घरी जायला होतं आणि मरत होतं, तर काय माझ्यावर आफत येत होती. ते मी तितक्यात गेलो म्हणून त्याला वाचवलं. ते हे खरी परिस्थिती आहे का, हे सांगणार हे करणार, हे काय बनवून सांगणार, हे काही नाही. ते आदिवासीचं घडी आहे आमचं. तर अशी हालत झाली. मुख्यमंत्री साहेबांना मोठं मन करून हे देऊन टाकायचं. काय खजाना आहे तुमच्याजवळ, काही बी करू शकता तुम्ही. जसं लाडली बहीणला केलं तुम्ही, नियमात बसवलं, हे नियमात काहीतरी बसून देऊन टाकायचं, काही बी समजायचं. लाडला भाऊ म्हणायचा, काही म्हणायचं म्हणून करून टाका. 50 नाही 1 कोटी रुपये 1 लाख रुपये देऊन टाका हेक्टरी. पहा मग तुमचा आवाज काय चालतंय.